नमस्कार. चला आज एका खूप जुन्या पण तितक्याच महत्वाच्या कथेचा अर्थ समजून घेऊया. गिधाड राजा आणि आज्ञा न मानण्याचे धोके. कधी विचार केलाय की चांगला सल्ला, योग्य वेळी मिळालेला सल्ला धुडकावून लावला की नेमकं काय होतं? ही गोष्ट आपल्याला याच प्रश्नाच्या मुळाशी घेऊन जाते. तर ही गोष्ट आहे बुद्धांच्या काळातली. त्या काळात एक भिक्षू होता जो कुणाचंच ऐकायला तयार नव्हता. ही काही साधीसुधी गोष्ट नव्हती, तर आज्ञा न पाळण्याची एक गंभीर समस्या होती. आणि त्याला सल्ला दिला जात नव्हता असं नाही, उलट अगदी लहान सहान गोष्टींबद्दल त्याला सांगितलं जायचं. म्हणजे बघा, पुढे कसं जायचं, मागे कसं यायचं, हात कसा ताणायचा, वस्त्र कशी घालायची, भिक्षापात्र कसं धरायचं. इतकंच नाही तर इंद्रियांवर ताबा कसा ठेवायचा, इतर भिक्षूंप्रती कर्तव्य काय आहेत, अगदी 80 प्रमुख कर्तव्य आणि 13 तपस्वी प्रथांपर्यंत सगळं काही समजावून सांगितलं जायचं. पण तो प्रत्येक सल्ला धुडकावून लावत होता. आणि या सगळ्यावर त्याचं उत्तर काय असायचं माहीत आहे? तो म्हणायचा, माझे भले कशात आहे आणि कशात नाही हे मला कळेल. म्हणजे बघा, या एकाच वाक्यातून त्याचा तो अहंकार आणि हट्टीपणा अगदी स्पष्ट दिसून येतो. आता जेव्हा बुद्धांपर्यंत ही गोष्ट पोचली तेव्हा त्यांनी त्या भिक्षूला थेट उपदेश केला नाही. उलट त्यांनी एक वेगळा मार्ग निवडला. त्यांनी ठरवलं की त्याला भूतकाळातली एक गोष्ट सांगावी. आणि ही गोष्ट होती एक जातककथा. आता जातककथा म्हणजे काय? तर या बुद्धांच्या पूर्वजन्माच्या कथा आहेत, ज्यात ते आपल्याला अनेकदा प्राण्यांच्या रूपात दिसतात. पुढची गोष्ट समजून घेण्यासाठी हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. तर इथून आपल्या मूळ कथेला एक नवीन वळण मिळतं. आता आपण ऐकणार आहोत सुपत्ता नावाच्या एका पराक्रमी गिधाड राजाची गोष्ट. तर गिधाड नावाच्या एका पर्वतावर सुप्पत्त नावाचा एक तरुण राजा राज्य करायचा. तो फक्त एक सामान्य पक्षी नव्हता, तर आपल्या संपूर्ण कळपाचा राजा होता. त्याचं वर्णन केलंय उत्साही आणि पंखांमध्ये प्रचंड ताकदवान. यातून त्याच्या शक्तीचा आणि सामर्थ्याचा आपल्याला अंदाज येतो. तो फक्त शक्तिशालीच नव्हता, तर एक जबाबदार राजासुद्धा होता. हजारो गिधाडांच्या कळपाचं तो नेतृत्व करायचा. आपल्या वृद्ध आईवडिलांची अगदी निष्ठेने काळजी घ्यायचा, त्यांना अन्न भरवायचा. तो एक सक्षम राजा होता, ज्याच्याकडे गमावण्यासाठी खूप काही होतं. पण इथेच कथेला एक कलाटणी मिळते. त्याचे वडील, जे खूप अनुभवी आणि शहाणे होते, त्यांनी त्याला एक महत्त्वाचा इशारा दिला. आणि तो सल्ला काय होता माहितीये? तो सल्ला अगदी स्पष्ट आणि तितकाच काव्यात्मक होता. वडील म्हणाले होते, माझ्या मुला, जेव्हा तुला पृथ्वी समुद्राने वेढलेली गोलाकार दिसेल तेव्हा त्यापुढे जाऊ नकोस. ही एक लक्ष्मण रेषा होती, आपल्या ज्ञात जगाची एक सीमा होती. पण सुपत्ताला स्वतःच्या ताकदीचा खूप गर्व होता. आणि याच अभिमानामुळे एके दिवशी त्याने ती सीमा ओलांडली. तो त्या धोक्याच्या क्षेत्रात शिरला, जिथे जायला त्याला स्पष्टपणे मनाई केली होती. मग त्या सीमेपलीकडे असं काय होतं? तिथे होते वेरंब वारे. हे काही साधं वादळ नव्हतं, तर हे एक असं विनाशकारी वादळ होतं ज्याचा सामना करण्यासाठी सुपत अजिबात तयार नव्हता. आणि याचा परिणाम अत्यंत भीषण आणि खूप जलद. त्याचे तुकडे तुकडे झाले. त्या एका क्षणात त्या महान राजाचा अंत झाला. तर ही फक्त एका गर्विष्ठ गिधाडाची गोष्ट नाही आहे. याच्या खूप खोलवर एक मोठा धडा दडलेला आहे. चला तोच आता समजून घेऊया. मूळ कथेतील हे शेवटचं कडवं सगळं काही सांगून जातं. जे लोक वडीलधाऱ्यांच्या ज्ञानाचा अनादर करतात, त्यांच्या अनुभवाची आणि इशाऱ्यांची थट्टा करतात, त्यांचा नाश हा अटळ असतो. म्हणजे या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? एकतर अभिमान किती धोकादायक असू शकतो, आज्ञा न मानण्याचं पर्यवसान किती वाईट होऊ शकतं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या निर्णयांचा परिणाम फक्त आपल्यावर नाही, तर आपल्यावर अवलंबून असणाऱ्यांवरही होतो. पण गोष्ट इथेच संपत नाही. आता बुद्ध पुन्हा त्या हट्टी भिक्षूकडे वळतात आणि भूतकाळ व वर्तमानकाळ यांना एका धाग्यात गुंफतात. आणि हाच तो क्षण आहे जिथे सगळा उलगडा होतो. बुद्ध सांगतात की त्या जन्मातलं ते आज्ञा न मानणारा गिधाड दुसरा तिसरा कोणी नसून तोच हट्टी भिक्षू होता. आणि त्याचे वडील, ते स्वतः बुद्ध होते. यातून ती शिकवण किती थेट आणि महत्त्वाची होती हे स्पष्ट होतं. आणि या कथेचा परिणाम, तो भिक्षू पूर्णपणे बदलला. गोष्ट ऐकून त्याला आपली चूक समजली आणि तो आज्ञाधारक बनला. यातून हेच दिसतं की कधीकधी थेट उपदेशापेक्षा एका गोष्टीची ताकद कितीतरी पटीने जास्त प्रभावी ठरू शकते. आणि शेवटी ही प्राचीन कथा आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावते. आपल्या आजच्या आयुष्यात आपण कोणाच्या शहाणपणाकडे दुर्लक्ष करतोय? कोणाचा अनुभव, कोणाचा सल्ला आपण सहजपणे नाकारतोय? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?